सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कधीकधी विविध कारणामुळं घरी श्राद्धविधी करणे शक्य होत नाही, पण अशा वेळी पितरांची आठवण करून घरच्या घरी साध्या पद्धतीने तर्पण केले तरी ते त्यांना पोहोचते आणि आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळतात. त्याआधी आपण तर्पण ह्या शब्दाचा अर्थ समजून घेऊयात. तर्पण या शब्दाचा अर्थ तृप्त करणे आहे. पितरांना तृप्त करणे, पाणी, तीळ, अन्न व मंत्र यांच्या साह्याने पितरांना अर्पण करून त्यांची तृप्ती व शांती साधणे. पितृतर्पण म्हणजे पितरांना तृप्त करणे. आपल्या पूर्वजाप्रती असलेले पितृऋण फेडण्यासाठी केलेली कर्मक्रिया. ज्यांच्या कृपेने आपण या जगात आलो त्या पितरांचे स्मरण करून त्यांना आदर देणे. तर थोडक्यात काय तर तर्पण म्हणजे पितरांना पाणी अर्पण करून त्यांची तृप्ती. सनातन धर्मामध्ये पितृ अर्चनेला विशेष महत्त्व दिलेले आहे. पुराणात सांगितले आहे की पितराचे ऋण फेडल्याशिवाय मनुष्याला मोक्ष प्राप्त होत नाही. त्यामुळे पितृपक्षामध्ये श्राद्ध, तर्पण, पिंडदान या विधीचे पालन करणे आवश्यक मानलेले आहे. परंतु कधी घरातील परिस्थितीमुळे, काही कारणामुळे संपूर्ण श्राद्धविधी करणे शक्य होत नाही. अशा वेळी घरच्या घरी साध्या पद्धतीने तर्पण केल्यास ते पितरापर्यंत पोहोचते आणि त्यांची तृप्ती होते, असं गरुड पुराण आणि धर्मसिंधू या ग्रंथामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आपण केलेले साधे तर्पणसुद्धा पितरांना प्रसन्न करून कुटुंबाला सुख, समाधान व आशीर्वाद देत असते, असं आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. अध्यात्मामध्ये असंही सांगितलेलं आहे की आपल्याला 3 ऋण असतात जन्मताच: देव ऋण, ऋषी ऋण आणि पितृ ऋण. देव ऋण आपण पूजा अर्चनेने फेडतो. ऋषीचं ऋण आपण आध्यात्मिक पुस्तकं, ग्रंथ वाचून ते फेडतो. त्यामधलं पितृ ऋण हे तर्पण विधी केल्यावरच ते फेडता येतं. म्हणजेच पितृ ऋण फेडल्यासाठी तर्पण ही विधी महत्त्वाची मानलेली आहे. तर्पण केल्याने पितराची तृप्ती होते, पितृदोष शांती मिळते आणि घरात सुख, समाधान व समृद्धी नांदते. आता बघूया घरच्या घरी सोपं तर्पण कसं करता येईल. सर्वप्रथम आपण स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे, म्हणजे शक्यतो पांढरेच घालायचे. पांढरे कपडे घातलेले वापरणे उत्तम आहे. घरात स्वच्छ जागा निवडा आणि त्या जागी कुशाचं आसन असेल तर त्यावर आपण बसायचं, किंवा नसेल तर पाट किंवा चटईवर दक्षिणाभिमुख बसावे, कारण पितराची जागा दक्षिण असते. दक्षिण म्हणजे पितराचं असतं. कुशा म्हणजे गवताचाच प्रकार असतो. तो बाजारात कुठे मिळतो. आपल्या पक्षपंधरवड्यामध्ये आता आपण जर बाजारात गेलं तर कुशा म्हणलं तर ते आपल्याला मिळतं. आता तर्पणासाठी एक स्वच्छ तांब्या, म्हणजे कोणता घ्यायचा, तांब्या, लोटी कोणता घ्यायचा, तर तांब्याचा किंवा पितळाचा घ्यायचा. त्यात शुद्ध पाणी घालायचं. त्यामध्ये थोडे तीळ, काळे तीळ घालायचे, थोडे अक्षता घालायचे म्हणजे तांदूळ, आणि एक फूल किंवा एक कुशाची पाती टाकायची. आणि फूल आपण पांढरं वापरायचं शक्यतो. हे सर्व पदार्थ पवित्रतेचे आणि शुद्धतेचे प्रतीक मानलेले आहेत म्हणून आपण घ्यायचे. हे घेतल्यानंतर आपण पितरांचं फोटो ठेवायचा. फोटो वैयक्तिक आहे, तुम्ही ठेवा किंवा नाही ठेवा चालतं. आपण ओम पितृभ्य स्वधा असं म्हणून पाणी सोडायचं. 3दा पाणी सोडायचं. 3दा म्हणजे एक देवासाठी पाणी सोडायचं, नंतर ऋषीसाठी आणि नंतर पितरांसाठी. पितरासाठी सोडताना आपण अजून हे सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर संकल्प करायचं, म्हणजेच म्हणायचं, आपलं गोत्राचं नाव घ्यायचं. त्या आपल्या गोत्रातील पितरांना मी हे तर्पण करीत आहे, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि ते आमच्यावर कृपादृष्टी ठेवत, असं म्हणून ते आपल्या उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी याच्यामधून पाणी जमिनीवर सोडायचं. हे करताना प्रत्येक वेळेस म्हणायचं, सांगितलं तर ओम पितृभ्य स्वधा, हे असं 3 वेळा करायचं. इच्छा असल्यास तर समजा एखाद्या वेळेस कोणी 7 वेळा पण करतं. आणि तर्पण करताना मनात पितराचं स्मरण करणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या प्रतिमेसमोर तर्पण केलं तरी चालेल, मी आधीच सांगितलं, किंवा फोटो नसला तरी चालतं. ते नक्कीच तर्पण पितरांना पोहोचतं. शेवटी आपण पितरांना हात जोडून प्रार्थनासुद्धा करायची की हे पितरांनो, आम्ही हे तर्पण केलेलं आहे, ते तुम्हाला पोहोचो, तुम्ही तृप्त व्हा, आमच्यावर आशीर्वाद द्या आणि आमचं आयुष्य मंगलमय करा. अशा प्रकारे घरच्या घरी साध्या ह्याच्याने तर्पण आपण केलं तरी ते पुण्य निश्चित मिळतं आणि पितृ आपले समाधानी झाले होतात आणि घरात आपल्या आनंद, आरोग्य आणि समाधान लाभतं.
अशा पद्धतीनं मी सोप्या पद्धतीने हे तर्पण सांगितलेलं आहे आणि हे आवश्यक करावं. ज्यांनी श्राद्ध केलं नाही किंवा श्राद्ध जमलं नाही, काही कारणं असतात, त्या कारणासाठी हे सोप्या पद्धतीचं तर्पण आहे. तर्पण जरी केलं तरी पितृ आपले संतुष्ट होतात, आपल्याला आशीर्वाद देतात आणि तर्पण करणं आवश्यक आहे. फक्त तर्पण करताना एकच मला सांगावंसं वाटतं की ते पाणी जे आपण सोडतो ते खाली जमिनीवर सोडायचं, त्याचं ताट वगैरे काही ठेवायचं नाही, डायरेक्ट जमिनीवर सोडायचं आणि 3दा करायचं. 3दा म्हणजे एक आधी देवासाठी करायचं आणि ऋषीसाठी आणि नंतर पितरांसाठी करायचं. हे असं तर्पण केल्यामुळं आपले पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला पण हे समाधान वाटतं की आपण त्यांच्यासाठी काहीतरी केली पितरांसाठी आणि आपल्याला आपण ते कर्तव्य असतं ते करावंच लागतं. आजचं हे तर्पण मी प्रेम आणि कृतज्ञतेने माझ्या पितरांना चरणी अर्पण करीत आहोत. गरुड पुराण धर्मसिंधू यात सांगितल्याप्रमाणे पितरांना अर्पण केलेले हे जल त्यांना तृप्त करून ते आपल्यावर प्रसन्न राहोत. हे पितृदेव, आमच्या या साध्या अर्पणातून प्रकट होणारी भावना कृतज्ञता तुम्ही स्वीकारा. कुटुंबावर आपले आशीर्वाद राहू दे. धर्म अर्थ काम मोक्ष यांचे मंगल मार्ग सुकर करा, हीच मनपूर्वक प्रार्थना आहे. या तर्पणाचा समारोप करताना एक विनंती आहे की आपल्या कुलदेवतासह तुम्ही सर्व पितर आमच्यावर सदैव कृपादृष्टी ठेवा, असं समर्पण वाक्यसुद्धा आपल्याला म्हणायचं असतं. पक्ष 15वाड्यामध्ये ते आवश्यक असतं. अशा पद्धतीनं आपण तर्पण करायचं. मी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आणि पक्ष 15वाड्यामध्ये शक्यतो पांढऱ्या रंगाचाच कपड्याचा आपण वापर करायचा. जास्त भडक वगैरे कलर घालायचे नाहीत. पांढरे किंवा फिकट कलरचेच कपडे आपण शक्यतो पांढरेच वापरायचे. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. हे तर्पण माझ्या पितरांच्या चरणी अर्पण आहे. या जल अर्पणातून व्यक्त होणारी कृतज्ञता, प्रेम आणि आदर त्यांच्या आत्म्यापर्यंत पोहोचो. पितरांनी कृपादृष्टी ठेवावी, कुटुंबात सुख, समाधान, आरोग्य आणि मंगलता नांदो, अशी मनपूर्वक प्रार्थना करून हे तर्पण पितरांना समर्पित करत आहे.